आणि मी प्रवास करतोय 1110 अर्थातच LTD मडगाव एक्सप्रेस ह्या ट्रेनने प्रवास करू नये. तर का सांगतो तुम्हाला नाही, हा प्रवास समजेलच. रात्रीचे 1 वाजेला 3 मिनिटं असताना आपली गाडी डिपार्चर झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. फायनली आपण येऊन बसलो माझ्या कोकणातल्या घरी. कुठे? वैभववाडी. सो आज आहे ना महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि त्यासाठी मी खास प्रवास केला मुंबई ते वैभववाडी आणि मी येऊन बसतो माझ्या आपल्या गांगेश्वरच्या मंदिरात. आणि त्यानंतर ना मग अंगातनं वारी येईल. वारी म्हणजे काय? अंगातनं देव येतील. कोकणात चाकरमानी ना वर्षातून ना 2 वेळा प्रवास करतात कोकणात गावी. एक म्हणजे शिमगा, दुसरं म्हणजे गणेश उत्सव. त्या पलीकडे ना कोकणातील चाकरमानी ना महाशिवरात्री पण प्रवास करतात कोकणात गावी. त्यानिमित्ताने मी चाललो आहे कोकणात गावी. चला ते पण कोकण रेल्वेने. चला प्रवास चालू करूया. आणि बरोबर 12 वाजता आपली गाडी पण अराईव्ह झाली. 1110 LTD मडगाव, मडगाव LTD एक्सप्रेस. त्यानंतर ही आता डिपार्चर होईल 11099 ह्या नंबरने. सो हा हिचा कोड नंबर आहे. तर चला आत मी बसून घेऊया. मग आपला कोच आहे S4. सीट नंबर मिडल बर्थ आहे 58 आणि 61. हॅवी पण स्लीपरच बुक केली आहे आणि मिडल बर्थ भेटली आहे. आणि मी प्रवास करतोय 1110 अर्थातच LTD मडगाव एक्सप्रेस ह्या ट्रेनने प्रवास करू नये. तर का सांगतो तुम्हाला नाही, हा प्रवास समजेलच. त्या पलीकडे आपला प्रवास कोकण रेल्वेने होतोच आहे. पण गावी जाऊन ना तुम्हाला कोकणातील महाशिवरात्री पण पाहायला मिळेल. तर हा खूप युनिक ब्लॉग असणार आहे. तर ब्लॉगना शेवट पण नक्की पहा. थोड्या वेळात 12:45 याचा डिपार्चर आहे LTDच्या प्लॅटफॉर्म नंबर 1ने. खरं तर ना मी 2 महिन्यापूर्वी ना कोकण कन्याची तिकीट ट्राय केली होती पण तेव्हा ती मला मिळाली नाही. हीच मला ना मिळाली ट्रेनची तिकीट. मग म्हटलं की ह्यानीच प्रवास करूया. ॲक्च्युली असा काही प्रॉब्लेम नाही आहे, बट उशीर झाला तर खूप होतो उशीरला. चला एनिवेज प्रवास मग समजेलच किती वेळ लागतो पोचायला कणकवलीला. तर चला प्रवास चालू करूया. तसे जो हॉल्ट आहे ना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि मग कणकवली. प्लॅटफॉर्म नंबर 2 डिपार्चर होते LTD गोरखपूर एक्सप्रेस. ती म्हणजे 22537 बरोबर 12:30 वाजता. पूर्ण अंधार आहे, तुम्हाला दिसत नसेल काहीच. बघा 12:45 झाले आहेत. गाडी डिपार्चर झाली पाहिजे पण अजून डिपार्चर झाली नाही आहे. नाही अजून हॉर्न वगैरे वाजलाय. सो किती वाजता डिपार्चर होते बघूया. बरोबर 12:45 तर झाले आहेत. काल गाडी 1 वाजता डिपार्चर झालेली, 15 मिनिटं उशिरा होती. आज पाहूया किती वाजता डिपार्चर होते. रात्रीचे 1 वाजेला 3 मिनिटं असताना आपली गाडी डिपार्चर झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून LTDच्या. आणि बघा काही मिनिटातच ना पूर्ण प्लॅटफॉर्म रिकामी झालं. सो बऱ्यापैकी गर्दी आहे, म्हणजे सीट बाय सीट लोक आतापर्यंत आहेत. आणि LTDचं असं काही प्लॅटफॉर्म नंबर 1 रेल्वे स्थानक. आपल्यासोबत ना अजून एक गाडी डिपार्चर झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून. ही नक्की कोणती आहे ना मला लांबून दिसत नाही आहे, अंधार जास्त आहे. सो हे बघा ही प्लॅटफॉर्म नंबर हा 3 आहे आणि आपला 1 आहे. आणि ही आहे मुंबई नागपूर. बरोबर 1 वाजता डिपार्चर झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून आपल्यासोबतच. आता हिचा एक्झॅक्ट टाइम मला माहीत नाही. ज्याला कोणाला माहिती असेल ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि किती क्लोज आहे बघा 2 प्लॅटफॉर्ममध्ये स्पेस. वेब 4 वेब 7 नाही आहे, वेब 4 आहे. आणि हिचा हेडलाईट बघा बाईक क्रेझी आहे, क्रेझी. ॲक्च्युली हिला रेड आहे आणि आपल्याला पण रेडच आहे पुढे सिग्नल, म्हणून दोन्ही ट्रेन खूप स्लो झाले आहेत. अजून एक डिपार्चरला रेडी आहे ट्रेन, तिला पण सिग्नलच दिला आहे. कोणती आहे मला नाही माहीत. तिला हॉल्ट का तिला माहिती आहे सिग्नल, कारण आपण आलो मेन लाईनवर आणि एकच मेन लाईनवर गाडी येऊ शकते. सो 2 गाड्या पाठीमागे पेंडिंगमध्ये आहेत, थांबल्या आहेत म्हणू शकता तुम्ही.
ठाणे 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 ठाण्याला 2 मिनटं हॉल्ट करून आपली ट्रेन झाली रवाना. आणि ठाण्याला ऑलमोस्ट ना आपली ट्रेन पण ना पॅक झाली आहे. सो बऱ्यापैकी तर चला, ठाण्याला 2 मिनटं हॉल्ट करून आपली ट्रेन झाली आहे डिपार्चर. बरोबर 1:25. 1:30 ऑलमोस्ट. आणि मुंबई नगरी केव्हा झोपत नाही असं म्हणतात ना, ते मला रेल्वे स्टेशन आल्यावर समजतं. आता नेक्स्ट हॉल्ट आहे आपला डायरेक्ट पनवेल 1:45. ऑफिशियल टायमिंग आहे, पण साधारण 2 वाजतील पनवेलला पोचायला. तर आपण काय करूया, आपण झोपून घेऊया. पहिल्यांदा मी असं पाहतोय की गाडी ना आपली ऑलमोस्ट टाईमवर आहे. निर्धारित वेळेपेक्षा पण ना 1 तास लेट आहे. पण 335 किलोमीटर प्रवास करून ना आपण पोहोचतोय रत्नागिरीला. रत्नागिरीचा हॉल्ट होता 6 वाजता, पण 6:15 झालेत आणि आपण पोहोचतोय रत्नागिरीला. तर ऑलमोस्ट गाडी ना वेळेवर, आणि ती गाडी ना 7 ते 12 तास लेट असते, उशिरा असते. मग आता मी सांगितलेलं की ही गाडीला लोक पसंत नाही करत, पण ऑप्शन नाही आहेत, मग लोक पसंत करतात. बट आज गाडी तर वेळेवर आहे. तर चला, आता पुढचा आपला प्रवास होईल इथून डायरेक्ट कणकवली. आणि रत्नागिरीला बऱ्यापैकी गाडी ना खाली होणार. बऱ्यापैकी गाडी खाली होणार आणि ऑलमोस्ट ना बघा 7:19 आली रत्नागिरीला. गाडीने जेव्हा ठाणे क्रॉस केला ना, तेव्हा मी पण झोपून गेलो. मग त्यानंतर पनवेल असेल, रोहा असेल, खेड असेल, चिपळूण असेल, वेळेवर होती. उद्या संगमेश्वरला गाडी क्रॉसिंगला थांबली आणि रत्नागिरीला आली. स्वतः मग पुढचा वरतून प्रवास असेल डायरेक्ट कणकवली. चला, सिंगलाला आलो आहे, थोड्या वेळ गाडी रवाना होईल. 2 मिनटं हॉल्ट करू. चला, 5 मिनटं ऑफिशियल हॉल्ट घेऊन आपली गाडी पण डिपार्चर झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. आणि रत्नागिरीला बऱ्यापैकी पॅसेंजर्स उतरले आहेत, खाली झाले आहेत. महाशिवरात्री आहे ना, सो बऱ्यापैकी माझ्यासाठी लोक घरी चालली सगळं म्हणे कोकणात.
फायनली 450 किलोमीटर प्रवास करून आपण पोचलो आपल्या कणकवलीत. गाडी तशी ना 1 तासच लेट आहे, 9 वाजता आली. ठीक आहे, बट नाही तर गाडी ना 6 ते 8 तास किंवा 12 तास लेट होती तुम्हाला सांगितलं. तर चला पटकन रिक्षा पकडूया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आणि ऑलमोस्ट ना कणकवलीला गाडी खाली झाली आहे. अगोदर रत्नागिरी होतं, आता कणकवली. चला आपण पटकन निघूया बाहेर, रिक्षा भेटणार नाही. बरोबर 2 मिनटं हॉल्ट करून गाडी पण रवाना झाली आहे थेट मडगावच्या दिशेने. 12-12:30 वाजता पोहोचेल साधारण मडगावला. लेट होते पुढे जाऊन, करमाईनंतर 2 तास 2.5 तास गाडी लेट होते. तर चला आपण कंटिन्यू करूया आपला पुढचा प्रवास. कणकवलीला आल्यावर नाहीच लफड असतं, रिक्षाना पटकन भेटत नाही. रिक्षावाले पण एकदम माजुडे झालेत, त्याला मोठी भाडी पाहिजे असतात. आणि वेस आम्ही 2 जण आहोत. आता बघूया रिक्षा भेटते की नाही. भेटताना तर मुश्किल वाटतंय. फायनली मिळाली रिक्षा. चला आता कणकवली डेपो. फायनली आपण येऊन बसलो माझ्या कोकणातल्या घरी. कुठे? वैभववाडी. माझं गाव कुठे आहे? माझं गाव आहे गडमट, वाडी अंकारवाडी, तालुका वैभववाडी आणि जिल्हा आपला सिंधुदुर्ग. सो आपण काल प्रवास केला मुंबई ते कणकवली, ते पण आपल्या कोकण रेल्वेनी. सो हा संपूर्ण प्रवास कसा झाला तुम्हाला पाहायला मिळाला असेलच. आपण येऊन पोहोचलो सकाळी 9:30 वाजता कणकवलीत आणि तुम्हाला लालपरी रिक्षा करत आपण पोचलो इथे माझ्या गावी. सो आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे महाशिवरात्र. मग तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी कोकणातली महाशिव दाखवणार आहे. त्या पलीकडे ना तुम्हाला मी कोकणातलं पारंपरिक गांगेश्वरचं मंदिर दाखवणार आहे. कोकणात ना आज महाशिवरात्रीला ना अंगात ना वारी येतात. वारी म्हणजे काय? अंगात ना देव येतात. तर ते तुम्हाला पाहायला मिळेलच. आपण ना 2 वर्षापूर्वी पण ना तो व्हिडिओ बनवलेला संपूर्ण. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी ना अंगात देव येतात ते तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला थोड्या वेळात ना नाश्ता वगैरे करूया आणि आपण जाऊया आपल्या कोकणातल्या मंदिरात. मार्च म्हटलं ना हे हळूहळू ना गरमी चालू होते आणि गावी ना हिवाळा संपल्यानंतर ना बरोबर 10-11 वाजता ना गरम व्हायला सुरुवात होते. आणि ऊन बघा किती आहे, खूप जास्त ऊन आहे. सकाळी थंडी होती, रात्री पण थंडी होती, पण दुपारी आता ना खूप जास्त ऊन चालू झालं आहे. तर आता मी आहे अंकारवाडीच्या बसस्टँडच्या इथे आणि लालपरी गेली बघा. लालपरी दाखवू. ही 11-11:30ची लालपरी आहे जी तऱ्यातून आली आणि या साईडला आहे वैभववाडी फोंडा. सो तर ही चालली आहे तऱ्यातून फोंड्याच्या दिशेने बरोबर 12 वाजता. सो आता आपण चाललो आहे, कुठे चाललो म्हणजे आपण आता चाललो आहे कदमवाडी आणि तेलीवाडीच्या मध्ये आपलं गांगेश्वरचं मंदिर आहे. मग ही आपली लालपरी आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ, लहान भाऊ समाधान सावंत. सो आपण चाललो आता इथून मंदिराच्या दिशेने. इथून मंदिर फक्त ना 10 मिनटं वॉकिंग आणि ॲक्टिव्ह आणि फक्त 2 ते 3 मिनटं. तर चला बसूया. गावी ना खूप जास्त ऊन आहे आणि उन्हात ना ह्या चालायचं म्हणजे ना जीवावर येईल. टोपी कंपल्सरी आहे, जे पण आहेत ना वयोवृद्ध आहेत ना त्याला टोपी कंपल्सरी आहे. असो चला जाऊया मंदिराकडे. आणि गावातले रस्ते बघा, जाम खराब रस्ते आहेत. डेव्हलपमेंट फक्त मेन रोडलाच आहे, हायवेला. आतमध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर 0 आहे. हे रस्ते एका वर्षाआधी पण असेच होते, आताही अशीच आहेत. गणपतीला पण तर अवस्था बेकार होते कारण का माहिती, पाऊस वगैरे पडतो, रस्ता स्लिपरी होतं, पाणी साचतं कुठे कुठे. फायनली 2 मिनटं ॲक्टिव्हाने प्रवास करून ह्या कडकडात ह्या तापत्या उन्हात आपण येऊन पोचलो आहे आपल्या श्री गांगेश्वर देवालय. पाठीमागेच कमान आहे श्री गांगेश्वर देवालय आणि पाठीमागे मंदिर आहे. सो आज आहे ना महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि त्यासाठी मी खास प्रवास केला मुंबई ते वैभववाडी आणि मी येऊन पोचतो माझ्या आपल्या गांगेश्वरच्या मंदिरात. सो आता पाठीमागे उत्सव चालू आहे, अभिषेक होतो आहे. अभिषेक झाल्यानंतर मग थोड्या वेळाने नारळ अर्पण करतील, पाय वगैरे पडतील लोक आणि त्यानंतर ना मग अंगातनं वारी येईल. वारी म्हणजे काय? अंगातनं देव येतील. सो खास करून ना हे आकर्षण आहे ह्या व्हिडिओचं, तुम्हाला मी दाखवतोच. तर चला आपण जाऊया मंदिरात. पण त्या अगोदर ना तुम्हाला मी सांगतो, आता कसं की आता मी मंदिरात जाईन ना तेव्हा ना काय रेकॉर्ड करायला मिळणार नाही मला ऑडिओ. कारण काय माहिती आहे, स्पीकर चालू असेल, खूप काही कार्यक्रम चालू असेल. सो जसं मी ट्रॅव्हल करत असेल मी शूट करत जाईन आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेन. चला आपण भेटूया ह्या कार्यक्रमाच्या नंतर. चला या.
नम पार्वती पते हर हर महादेव. तर गाईस, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण परवा प्रवास केला मुंबई ते वैभववाडी, कोकणाच्या गावी आलो. त्यानंतर आज आपल्या गांगेश्वर मंदिरात उत्सव होता महाशिवनिमित्त. तो मग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तिथे आपण पाहिलं वारी आली होती, देव आले होते अंगात, 5 प्रदक्षिणा मारली मंदिराच्या अवतीभोवती. तर तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे तुमच्या गावात महाशिवरात्री कशी साजरी केली ते मला कमेंट करून सांगा. मला ऐकायला आवडेल, मला कमेंट्स वाचायला आवडतील. तुम्ही सर्व शॉक झाला असाल मी इथे काय करतो आहे आज चीन रेल्वे स्थानक. तर मी नेक्स्ट व्लॉग शूट करतो आहे, तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी मला स्टे ट्यून. त्याअगोदर मला हा व्लॉग लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा वैभववाडीतल्या. हा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि हो, आपण इंस्टाग्रामवर पण आहोत, तर तुम्ही इंस्टाग्रामच्या आय डीला फॉलो करू शकतात लाईव्ह अपडेटसाठी. तर चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा जय भोलेनाथ.